आणि हे आमच्याकडील जे हार्नेस किंवा सेफ्टी इक्विपमेंट बघून तुम्हाला अंदाज आलाच असेल की आजचा आमचा ट्रेक थोडा ॲडव्हेंचर असणार आहे. त्यात क्लाइम्बिंग असेल, रॅपलिंग असेल. मोरुशीचा भैरवगड जो मागे दिसत आहे. गणपती बाप्पा मोरया. बेसुलेचं नाव मोरुशी असल्यामुळे याला मोरुशीचा भैरवगड म्हणतात. कांडोळ नाव आहे झाड, पण ऍक्च्युली आपण याला भुत्या म्हणतो. हा माझ्या मागे बघू शकता हा भैरवगड. साधारण इथे यायला 1 तास लागला. ते वारा प्रचंड आहे. हा पायथ्याचा सुरुवातीचा एक रॉक पॅच. आणि वारं जास्त आहे वरती. हा. जराच प्रत्येकाने आपापलं सांभाळून. हे सेफ्टीसाठी हा रोप लावलाय प्रॉप. आणि आपला कॅरेमन लावून पुढे चालत राहायचं. हा जरा रिस्की पॅच आहे. पूर्ण होवर रँग आहे. या दोरे हा याला हा. मागे दोन्ही पाहिजे. हा आता माझं आहे का? या हाताने इथं. या हाताने. एकदम कठीण असा हा पॅच होता. आमचे सगळे शिलेदार एक हा अवघड टप्पा पार करून आता थोडे रिलॅक्स झाले. क्लाइम्बिंग झालं. आता हा ट्रॅपलिंगचा थरार. जोपर्यंत तुम्ही उजव्या हाताने दोरीला ढील देत नाही तोपर्यंत तुम्ही स्टेडी असता. मोरुशीचा भैरवगड जरी कठीण श्रेणीमधील असला तरी योग्य ते मार्गदर्शन आणि सुरक्षा साधने वापरून तुम्ही हा किल्ला सहजपणे करू शकता.